मित्रांनो, आज आपण पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर महामार्गावरील समर्थांनी स्थापित केलेल्या 11 मारुतींचं दर्शन घेणार आहोत। कृष्णा नदी काठी असलेल्या सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे समर्थांनी शके 1571 मध्ये मठातील मारुतीची स्थापना केली होती। येथूनच पुढे चाफळ येथील दास मारुती आणि वीर मारुतीच्या मूर्ती समर्थांनी शके 1570 मध्ये स्थापन केल्या होत्या। कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडे गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर पारगाव येथे समर्थांनी स्थापलेली सपाट दगडावर कोरलेली 1.5 फूट उंचीची मूर्ती आहे। जवळच मनपाडे येथेही कौलारू मंदिरात सुमारे 5.5 फूट उंचीची विशाल मारुतीची मूर्ती आहे। येथून सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे 7 फूट उंच उत्तराभिमुख मारुतीची मूर्ती आहे। येथून जवळच बहे बोरगाव येथे नदीपात्रात रामलिंग नावाचं बेट आहे। येथील राम मंदिराच्या मागे शके 1573 मध्ये स्थापलेली मूर्ती आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर येथे महारुद्र मारुतीची मूर्ती आहे। जवळच माझगाव येथे प्रताप मारुतीची मूर्ती आहे। पुढे शहापूर येथील चुन्याच्या मारुतीची मूर्ती प्रसिद्ध आहे आणि शेवटचं मारुतीचं ठिकाण आहे शिंगणवाडी। या ठिकाणी ही मूर्ती टेकडीवरील गुहेत स्थापित केलेली आहे। जय श्रीराम।